जय भीम, नमो बुद्धाय. चला तर आज आपण करणार आहोत करायला गेली एक आणि झालं दुसरं. चला तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच काय झालं ते. तर हे घेतलं मी आहे डार्क चॉकलेट खिसून. तर आता हे करणार आहोत आपण मेल्ट. या वाटीनं मी 2 वाट्या मोजून घेतलेला आहे. तर त्या पातेल्यामध्ये टाकून ठेवले आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं. तर हे पहा, गरम करून उकळी आलेली आहे पाण्याला. आता ठेवायचं. चॉकलेट करणार आहोत आपण मेल्ट झाल्यानंतर सांगतेच तुम्हाला की मी असं का म्हटलं की करायला गेलं एक आणि झालं दुसरंच. तर करायचं होतं मला केकसाठी ट्रफल तयार, पण झालं ते चॉकलेट सिरम तयार. हे पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आणि क्रीम आधी थोडीशी मी 1 वाटी क्रीम घेतली. तर क्रीम त्यातनी जास्त झाली, तशापर्यंत थोडीशी गरम करून घेतली आणि ती टाकली आता चॉकलेटमध्ये. तर गलतीनं क्रीम आपली पडली त्यातनी जास्त. तर म्हणून मग आता बघा अशा पद्धतीने मस्तपैकी फिरून घेणार आहे. कारण की पहिल्यांदा केलं मी जेव्हापासून केक बनवते, तर तेव्हापासून आजच मी पहिल्यांदा बनवलं, त्यामुळे मिस्टेक झाली. पण काही हरकत नाही, वाया गेलं नाही आपलं चॉकलेट. मस्त असं चॉकलेट सिरप तयार झाले आणि नाव काढण्यासाठी आणि चॉकलेट केकवर गनाश म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. हे पहा. तर असेच केकचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कधी असं तुमच्यासोबत झालेलं आहे का. तर आता मी याचं चॉकलेट पूर्ण वितळून असं मेल्ट करून सिरप आपला तयार झालेला आहे. तर शेवटी तुम्हाला फायनल लुक दाखवते. हे पहा, हे थंड व्हायचंच राहिलं समजा अजून, तर थोडंसं आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, नंतर काढणार. हे पहा, तर असंच झालेलं आहे आणि फायनल लुक जास्त घट्ट नाही झालं. मला याचा ट्रफल केक बनवायचा होता माझ्या भाषाच्या बड्डेसाठी, पण त्याचं सिरप झालं. तर हे पहा, तर चॉकलेट केक यानंच बनवला मी. केकही मस्त झालता. आणि केकची रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर बाय.